सूर्यकोटि नमस्तुतं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धेर्भक्तुं मे सदा नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः नमः प्रकृतिभद्राय नियता प्रणता स्मता शैलपुत्रं सर्वभूतेषु श्रवणं श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हरियुगले के अवतार प्रभु धरती पर आते हैं महाभगवती की कथा हम सुना
सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। विष्णु मायेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु करुणा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कालरात्रि रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांचकल्पतरु अखिलेश परात्पर सच्चिदानंद घन त्याच रूपाने स्थित असणारी जी आदि माया जी सत्य स्वरूपाने युक्त आहे ती मूळ स्वरूपिणी आहे जी मूळ शोधण्याकरताच तुमचा आमचा जन्म झालेला आहे। त्या मुळापर्यंत पोचत असताना तीच आदि माया मूळ स्वरूपिणी आहे जी आदि शक्ती पराशक्ती परांबिका आहे। तीच आदि शक्ती माया शक्ती महाशक्ती आद्या शक्ती आहे जी प्रकृती ही आहे जी पुरुषात्मिकाही आहे जी अभिन्न आहे जी वेदांती आहे जी सृष्टी निर्माती आहे तीच संहार करणारीही आहे जी सर्व देवांची चराचरांमध्ये व्याप्त असणारी जन्मदाती जगन्माता आहे जी अनादि घन जी शाश्वत आहे जी नित्य पूर्ण आहे जी गुणमयी आहे जी कल्याण स्वरूपा स्वामिनी आहे तीच माता वैष्णवी आहे तीच शांकरी तीच ब्राह्मी आहे तीच
वासवी वारुणी वाराही नारसिंही, तीच महालक्ष्मी कामना देवी, तीच विद्या देवी, तीच तेजोरूपिणी, तीच असणारी जननी जी सतस्वरूपिणी आहे, जी नित्य स्वरूपिणी हंस वाहिनी, सिंह वाहिनी, मयूर वाहिनी सरस्वती माता आहे. अशी तीच ऋतंबरा आहे, तीच मेधा आहे, तीच प्रज्ञा आहे, तीच शक्ती आहे. अशा अनंत गुणांनी, अनंत रूपांनी, अनंत शक्तींनी स्थित असणारी आदिमाया महाशक्ती, महादेवी, महाभगवती ज्या रूपाने आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, हृदय पटलामध्ये स्थित होण्याकरिता आणि तीच भक्ती नित्य स्वरूपाने आमच्याकडून घडण्याकरिता जी आई स्वतः या ठिकाणी त्या रूपाने नटलेली आहे, 18 भुजधारिणी जागृत दैवत असणारी माता सप्तशृंगी माता, आई जगदंबा, आई अंबिका, अशा नित्य स्वरूपाने कृपा आशीर्वाद प्राप्त करून देणारी आई भगवतीच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहात. पवित्र क्षेत्र, तीर्थक्षेत्र ही म्हणता येतं. फक्त क्षेत्राचा महिमा आहे की जिथं शिवलिंगाचा महिमा असेल तर त्याला तीर्थक्षेत्राचं स्थान प्राप्त होतंय. अशा ठाई श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ मंदिर आणि निवृत्तीनाथ नगर या प्रभागामध्ये आपण हा ज्ञान यज्ञ, वाघ यज्ञ, श्रीमद देवी भागवत महापुराणाच्या रूपानं गेल्या 6 दिवसापासून कथा श्रवण करत आहोत. कथेचा आनंद घेत आहोत, कथा रसपान करत आहोत. पण आज कथेचा 7वा दिवस. वाटतं का? वाटतच नाही. वाटते की आज 7वा दिवस आलाय. आता 7व्या दिवसापेक्षा 8व्या दिवसाला करमणार नाही याचं दुःख फार आहे. उद्या जरी आपल्याकडे काहीतरी सोहळा आहे पुढे, पण कथेच्या अनुषंगाने जो दिव्य आनंद आपण सगळ्यांनी संवाद रूपाने, प्रेम रूपाने, भक्ती रूपाने तो आनंद या ठिकाणी प्राप्त केला, त्या दिवसांचा विचार करत असताना बघा, कथा आपल्याला हेच ज्ञान शिकवत असते. जर असं कायम जर भक्तीत राहिलं, बरं का, कथा हेच शिकवते. किती कामं पटपट आवरले जातात, कशी वेळ इतक्यात येते, पण आपण येतो पण जाण्याची ओढ पण लागत नाही. हीच शिकवण आहे की कायम तुम्ही या भक्ती मार्गामध्ये राहा. तुम्ही जर त्या भक्ती मार्गात राहिला तर ती शक्ती आपोआप आपल्याकडून कार्य करून घेत असते. त्याच दिव्य शक्तीचा लाभ आम्हाला कथेमधून मिळत असतो आणि तो नित्य लाभ आपण घेतोय. म्हणून इथूनही पुढे दिवस असतात आपल्याला वाटतंय तो भक्ती सोहळा आपल्या जीवनात कायम असला पाहिजे. आणि अशाच अंतःकरणामध्ये त्या आदिमाया भगवतीचं स्थान कायम नित्य अंतरपटलामध्ये, हृदयामध्ये स्थित करून ते भक्ती तिच्या चरणी अर्पण करत असताना ती महाभगवती आदि शक्ती असणारी अनादि परमबाप आदि भगवती माता आमच्या जीवनामध्ये ती भक्ती कशी प्रगट होते, त्या भक्तीचं विवरण ज्या पद्धतीने व्यास महर्षी राजा जन्मेजयांना सांगतात, सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, त्याचनुसार आपण कथा श्रवण करत आहोत. हे दिव्य ज्ञान साक्षात एकमेकांपासून अनेक भक्तांपर्यंत आणि तुमच्या आमच्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपल्यापर्यंत पोहोचवलंय. त्या सगळ्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या जीवनात फार मोठे उपकार आहे.
जेवढ्यांचे नावं आपण नुसते ऐकतोय ना, तर त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत, की त्यांचे फार मोठे उपकार आहे की आम्हाला हे दिव्य ज्ञान आमच्यापर्यंत पोचले. आणि त्याच रूपाने ही कथा देवी भागवताचा महाज्ञान यज्ञ वाघ यज्ञाच्या रूपाने जी इच्छा आहे राजा जन्मेजयाच्या अंतःकरणामध्ये, आई भगवती कशी प्रगट झाली, आई भगवतीने काय काय केलं, ती शक्ती कशी प्रगट होते, त्या शक्तीचा महिमा जाणून घ्यायचा आहे. काल आपण ज्या शक्ती ऐकल्या, अंश रूपाने किती शक्ती प्रगट आहे, ज्या सकल शक्तीला वंदन करत असताना जी महाशक्ती आहे, काल आपण सगळ्या अंश रूपाने असणाऱ्या दुर्गा देवीची किती रूप आहेत, किती रूपाने ती अंश रूपाने आपल्यासाठी कार्य करते इतर देवतांच्या मानाने. आई भगवती कुठे नाहीये, त्याचं छोट्या रूपांमध्ये वर्णन केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं, अरे बापरे किती देवीची रूप आहे. साधं सटवाई सुद्धा, सटुबाई आम्ही एकदाच आठवतो बाळाचा जन्म झाल्यावर, पण आम्हाला कायम आठवली पाहिजे. त्याच रूपाने त्या देवींची असणारी जी दिव्य शक्ती आहे, काही देवी जी सटवाई, तिचं नाव देवसेना आहे, जी देवींच्या रूपाने प्रगट होताना प्रधाना नाश करणार असणारी देवी आहे, जी अंश रूपाने आहे. पुढेही सांगितलंय मनसा देवीच्या रूपानं. काश्यप ऋषी यांची जी कन्या आहे, त्यांच्या ठिकाणी जी ज्ञानवती रूपाने जी कन्या, जी सिद्ध योगिनी, ज्या योगिनी देवतांचं मंदिर, ते सुद्धा जसं 64 योगिनींचं मंदिर आहे. कुठे तीर्थयात्रेला जेव्हा गेलो भारत भ्रमंतीला, तर आपल्याला ते दिव्य ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून अशा ठाई जीवा आपल्याला या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी, जसं काल आपण सरस्वती माता ज्या रूपाने प्रगट होते, ती शक्तीच्या रूपाने तुमच्या आमच्यामध्ये स्थित असताना विद्यारूपेण संस्थिता, शास्त्राने सांगितले आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जेव्हा उपचाराने आपण जात कर्म संस्कार करतो, कृष्ण परमात्म्याला सुद्धा पाठवलं ज्यावेळी संदीपाणी ऋषींच्या आश्रमात. म्हणून विद्यारंभम हा सोहळा आहे, विद्यारंभम करिष्यासि आपण म्हणतो. म्हणून असाच महासरस्वतीचा आजचा खरा दिवस आहे. आवाहन कॅलेंडर मध्ये बघा, समजेल. म्हणून आपल्या घरी जेव्हा आपण पूजा करतो ना, महिला वर्ग नुसतेच घट बसून दिले का बसून देतो, कोणत्या दिवसाला काय महत्व आहे कायम लक्षात ठेवायचंय. सगळं आपल्यासाठी करून ठेवलंय. तिथं सांगितलंय सरस्वती मातेचं आवाहन आजच्या दिवशी करायचंय. म्हणून आज आपल्या जिथं घट मांडलेले ना, बघा हा महिला वर्ग इकडे लक्ष द्या, तर आपण प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये एक तर सरस्वती मातेचं नसेल फोटो मूर्ती, पण मंत्र घोष आपण केला पाहिजे. आणि बघा, जे स्वस्तिकचे एक शुभचिन्ह आहे, सरस्वतीचं शुभचिन्ह आहे. सरस्वतीचं माहिती ना बाळांना, तुम्हाला येतं का? कसं कसं काढतात? कोणाला येतं ना? भरपूर जणींना. फक्त ते मर्यादित ठेवू नका, ते आपल्या लेकरांना शिकवा, जवळ घेऊन बसा. किती सोपं आहे. असे एक गाणी लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने पाहीन, डोळ्याने पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पुरीन, प्रेमे आलिंगन आनंदे पुरीन, भावे ओवाळीन, भावे ओवाळीन मने नामा, घालीन लोटांगण वंदिन चरण, घालीन लोटांगण वंदिन चरण. जोरात जरा वाजवली तर बरोबर असं आहे.
आता वेळ नाही आपल्याला, नाही तर मी एखादीला उभं राहून म्हणायला लावणार होते, हा बघ म्हणून दाखवा फक्त. त्याचं असं महत्व आहे, फास्ट मध्ये म्हणता येतं पण स्लो मध्ये म्हणता येत नाही. प्रयोग करून पाहिजे हा, फास्ट मध्ये म्हणता येतं पण स्लो मध्ये म्हणता येत नाही. याचं इतकं सामर्थ्य घालील लोटांगणमध्ये. पुढे जे वर्णन सांगितलं आम्ही पुढे म्हणून टाकतो, त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूचे सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, कायेन वाचा मनसेंद्रिये वा. आता लक्ष, जिथं आम्ही हे म्हणतोय तो भाव पोहोचवायचा आहे, नुसतं म्हणायचं म्हणून नाही म्हणायचंय. ज्या पद्धतीने सांगितले त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या तो विद्या देणारी तीच आई भगवती आहे, तोच भगवान परमात्मा आहे. आणि पुढेही सांगितलंय कायेन वाचा मनसेंद्रिये वा. आम्ही कायेनं तुझी भक्ती करू, आम्ही वाचेने तुझी भक्ती करू आणि आम्ही मनाने सुद्धा तुझी भक्ती करू. वचन दिलं कायेन वाचा मनसेंद्रिये वा. या सकल इंद्रियांनी आम्ही तुझी भक्ती करणार आहोत. तर आम्ही जे कायेनं भक्ती करण्यासाठी सुद्धा देवाला आवडतं. मग काया ही शुद्ध करण्यासाठी, कायेत विद्येचा शिरकाव होण्यासाठी, भक्तीचा प्रवेश होण्यासाठी आम्हाला काही करावं लागेल. म्हणून ती सरस्वती मातेचं पूजन करताना आम्हाला त्या शुभ चिन्हांना जाणता आलं पाहिजे. म्हणून स्वस्तिकही काढतो पण लक्षात ठेवा, स्वस्तिक काढताना असं खालून वर काढायचं, वरून खाली कधीच काढायचं नाही. प्रगती वरून खाली आले का अधोगती, आपल्याला खालून वर जायचंय, खालून वर जायचंय. लक्षात ठेवा, इथं भौतिक रूपाने सुद्धा आणि आध्यात्मिक रूपाने. म्हणून आपण हात वर का बर करतो, हात आता आपल्याला इथून तरुण जायचंय. हा भवसागर आहे, या भवसागरामध्ये आम्ही बुडतोय. देवाला सांगतोय, आदी मायाला सांगतो वाचव वाचव वाचव, म्हणून हात वर करतो. हे वरचं काय आहे. म्हणून ज्या क्रिया आम्हाला करायला सांगितल्या क्रिया, म्हणून सरस्वती मातेचं सुद्धा पूजन जसं आपण करतो तर तीच शक्ती प्रदान करणारी देवता आपल्या जिभेच्या शिंड्यावर बसलेली असते. कालही आपण ऐकलं. असाच एक राजा होऊन गेला देवदत्त नावाचा. त्या राजाचा एक पुत्र आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनात, आता मोठी कथा आहे पण थोडक्यात सांगते की एक पुत्र झाला पण त्याला बोलताच येत नव्हतं. त्यांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या प्रसंगी एक शब्द चुकून गेला ब्राह्मण देवतेचा. ब्राह्मण देवता म्हातारे झाले, दोन शब्द कुठेतरी चुकले आणि त्याद्वारे थोडासा बुद्धिहीन आणि बोबडा म्हणजे किंवा त्या सामर्थ्याने कुठेतरी कमी राहिली आणि त्याला इतकं बोलता येत नव्हतं, दोन चार शब्द बोलता येत होते. पण असं झालं की हा जेव्हा जास्त बोलत नाही, काय होतं जास्त बोलायचं नाही, सांगितलं मौन धरायचंय. मौन बऱ्याच ठिकाणी मौन आहे, आपण ऐकलं. स्नान करताना मौन असावं, देवपूजा करताना मौन असावं, जेवण करताना, मूत्र त्याग शौच विधी करताना मौन असावं. मौनात फार शक्ती आहे. म्हणून तिथं मौन घडून जायचं, त्याच्याकडून साधना घडली आणि ती तीव्रता, ती तप साधना त्याच्याकडून घडली. पण ज्यावेळेस तो कधीही जितकी शक्ती त्याने वापरले पण जीवनात कधीही खोटं बोलला नाही. लक्षात ठेवा, ही वाचा दिली ना आपल्याला, खोटं बोलायचं नाहीये. आपण ऐकलं, खोटं बोलण्यासाठी नाहीये, खोटं बोलायचंच नाहीये. ही वाणीने सत्य बोलायचंय. त्या सत्यासाठी आम्हाला ही वाणी शुद्ध ठेवायची. म्हणून जिभेचा शेंडा आपण भागवत ऐकतो किंवा ह्या कथेमध्येही आपण अनेक प्रकारे ऐकलं की सरस्वती माता जिभेच्या शेंड्यावर बसते तर ही शक्ती रूपाने प्रगट होते. म्हणून जसं ती शक्ती स्थित होते त्याच रूपाने त्याच्या जिभेच्या शेंड्यावर सरस्वती मातेची कृपा होऊ लागली. मौन साधना घडली, बोलत नाही, बोलायचं तर सत्यच बोलायचं. एक दिवस असं झालं की तो अरण्यात गेला आणि एक शिकारी येत होता. आता शिकाऱ्याला दिसलं त्याचं काही असणारं शिकार आणि त्याने बाण लावला, पण तितक्यात ती जरा लपून गेलं. पळत पळत तिथपर्यंत आला आणि इथं तो बसलेला होता जो पुत्र आहे. त्या कर्मामुळे त्याचं नाव पडलं सत्यतपा. आणि सत्यतपा पडल्यामुळे त्याला याने विचारलं, का रे इथून आता प्राणी कोणी शिकार गेलं का? आता
यानेच विचार केलेला होता, एक तर बोलायचं, खोटं बोलायचं नाही, सत्य बोलायचं. त्यावेळेस सांगितलं, दोन्ही प्रकाराने बोलून सांगितलं, तुम्हाला जे आहे ते काही मी बोलू शकत नाही, जे पाहिलेलं आहे ते मी बोलू शकत नाही, आणि जे बोलणार आहे ते मी पाहिलेलं नाही. संभ्रमात टाकलं. ज्या वेळेस त्याने विचारलं, इथं शिकार प्राणी गेला का, याच्या वाचेने इतकंच बोललं, परंतु ज्या वेळेस तो प्राणी याला परत दिसला आणि त्या प्राण्याला वाचवावं वाटलं, शिकाऱ्याने तो बाण सोडायला प्रयत्न केला, पण त्या प्राण्याला कळत नाही, म्हणून त्या ठिकाणी याच्या मुखातून इतके शब्द बाहेर पडत नाहीये. पटकन दिवशी त्याला काय बोलावं, काय आवाज द्यावा कळेनाच. त्याच वेळेस त्याने त्याला आवाज दिला, ए ए ए ए ए ए ए असा ए ए ए ए ए ए करून आवाज दिला. आणि याच ए मुळे जो ए म्हणतो, ए ए आवाज देतोय, बोलायचं सत्य तपाचं सामर्थ्य माझ्या सरस्वतीची मातेची कृपा त्याच्या वाणीमध्ये, त्याच्या जिभेच्या शेंड्यावर झाली, आणि त्याच ठाई सरस्वती मातेची कृपा त्या सत्य तपाच्या मुखामध्ये झाली, आणि त्याला जे नाही ते बोलता येऊ लागलं, त्याची वाणी शुद्ध झाली, त्याचं तपोबल वाढलंय, आणि त्याच ठिकाणी आई भगवती सरस्वती रूपाने प्रगट होते. आणि जो आपण मंत्र बघत आहोत त्या मंत्रामधला असणारा ओम एम ह्रीम क्रीम इथपर्यंत आलो आहोत. या मंत्रामधला जो एम 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 जो मंत्रातला एम आहे ना, तो कसा प्रगट झाला हीच कथा देवी भागवतानुसार आम्हाला शिकवली आहे. कारण हा जो शक्तिशाली मंत्र आहे, हा जो आपण देवीची शक्ती सर्वोपरी पूजन कसं करायचंय, कारण देवी मंत्राशिवाय प्रगटच होत नाही. त्याच्याकडून जो एक होता त्याने क्लीम 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 केलं, याने ए ए ए ए केलं. अशा भक्तांमुळे आज आम्हाला हा शक्तिशाली मंत्र प्राप्त झालाय. त्यांचं जर गुणगान गायलं नाही तर कथा किती सांगितलं तर उपयोग नाहीये बरं का. तुम्हाला वाटेल ज्यांच्यामुळं मिळालंय, खरे की नाही. काही गोष्टी आपल्याला कोणामुळे मिळतात आणि बोलायचं नाही, म्हणजे सांगणं उचित नाही. कोणामुळं काही मंदिराला काही एखादी देणगी मिळाली असेल, कोणाचं काहीतरी एखादं मदत असेल तर आपण 4 वेळेस सांगतो की यांनी आमच्या मंदिराला मदत केलेली आहे, बोलतो की नाही. त्याच रूपाने आज आम्हाला दिव्य लाभ ज्या मंत्रांचा झालेला आहे, तर ती दिव्य शक्ती जिथून प्रगट झाली, त्या शक्ती बीजाचा जो वाघ बीज मंत्र आहे, त्या मंत्राची शक्ती जिच्यामध्ये आहे, त्या शक्ती शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे. श म्हणजे काय, शक्ती शब्दामधला श हा शब्द ऐश्वर्य वाचक आहे. ऐश्वर्य आपल्याला संपत्ती, आपल्याला इस्टेट कळते ना, आपण पाहुणा आलं तरी सांगतो हे आपले, शेती आमची, आपलं आपलं सांगतो. आणि ती ऐश्वर्य रूपिणीची शक्ती आहे. त्या शक्ती शब्दामधला हा श शब्द ऐश्वर्य प्रगट करणारा आहे. आणि ती क अर्धा क आणि ती हा शब्द पराक्रम वाचक आहे. ज्या आदिमाया शक्तीने जितके पराक्रम केले, त्या पराक्रम स्वरूपिणी शक्ती जागृत करण्याचं सामर्थ्य ज्या मूळ शक्तीच्या रूपाने आहे, तीच शक्ती या शब्दामध्ये सगळं दडलेलं बीज आहे. त्याच रूपाने आम्ही भगवती म्हणतो, आईला भगवती म्हणतो आणि देवाला भगवंत म्हणतो. शब्द एकच आहे, अर्थही एकच आहे, सामर्थ्यही एकच आहे. फक्त एक स्त्री वाचक आणि एक पुरुष वाचक. पण ऐका, प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली आहे. प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली आहे. उदाहरणच जर पाहायचं ठरलं तर एखादा मुलगा असतो बघा, मुलगा, त्या मुलाचा आवाज पहिल्यांदा स्त्रीचाच असतो. मुलाचा आवाज
पहिल्यांदा स्त्रीचाच असतो. तो डायरेक्ट काही असा माणसासारखा बोलत नाही पुरुष रूपाने. त्याच्या आवाजामध्ये स्त्रीच्या आवाजाचं लवलेश स्पर्श बालपणामध्ये इतक्या प्रमाणात ती स्त्री शक्ती सुद्धा पुरुषाच्या शक्ती रूपामध्ये स्त्रीची शक्ती स्थित आहे. अशाच रूपाने आई भगवतीच्या या भगवती या शब्दामध्ये भग म्हणजे ज्ञान प्रदान करणारी, समृद्धी प्रदान करणारी. जसं आपली संपत्ती आपल्याला छान वाटते, संपत्तीचा अभिमान वाटतो, तसंच जे सामर्थ्य आहे, जी देणारी आहे, म्हणून ज्ञान देणारी, जे दुसरं नाव आहे शारदा, त्याच रूपाने जी भगवती आहे त्या वतीमध्ये सुद्धा ती देणारी आहे. वती कोणतंही असणारं त्याला म्हणत असतो की याच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि ती देऊ शकते, म्हणजे योग्यतेचं जी ज्ञान देऊ शकते असणारी भक्ती रूपाने जी शक्ती तुमच्या आमच्यामध्ये प्रगट होत असते, अशी भक्ती ज्यांनी केली, मग कृष्णाची असू द्या, प्रभू रामचंद्रांची असू द्या, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची असू द्या, सकल संतांची असू द्या, ग्रंथांची असू द्या, की ज्या पद्धतीने हे सगळं देणारी आहे. म्हणूनच अशा आई भगवतीची दास्य भक्ती जो भक्त करतो तो देवाला अतिप्रिय आहे. अनेक दासांचं आपण वर्णन जसं ऐकतोय त्याच रूपाने आदिमाया शक्तीला, देवीला घाम आला आणि त्याच ठिकाणी घाम आल्यानंतर जो रूपांतर वर्षावाच्या रूपाने होतो, आदिमाया शक्ती आपल्या शरीरातील डाव्या भागातील शरीर, पुरुष स्त्रीचं शरीर डाव्या बाजूने महत्वाचं आहे आणि पुरुषाचं उजव्या बाजूने महत्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, माफी मागून बोलेल, कोणाचं मन नाही दुखवत, की जसं कोणाचंही औक्षण करतो, पूजन करतो ना, पतीला पूजा करू द्यायची ना आपण हाताला हात लावायचा. ऐका, लक्षात द्या यजमान सगळे बरं का, जेवढे जोड्यावरती येतात, आपल्या डाव्या भागाचा स्पर्श जोपर्यंत पुरुषाला लागत नाही तोपर्यंत आपली पूजा स्वीकारली जात नाही. लक्षात ठेवा, एकटं पूजाच करायला सांगितली नाहीये. पुरुष एकटा असला तर त्याने सुपारी घ्यायची, बरोबर आहे की नाही? स्त्री एकटी असेल तर ठीक आहे, पण दोघं जेव्हा बरोबर असतील तर पुरुषाच्या हातामध्ये ताट द्यावं आणि पत्नीने फक्त हाताला हात लावायचा. आलं लक्षात का? तर तिचा डावा शरीराचा भाग त्याला स्पर्श झाला पाहिजे. पुरुष 99% आहे आणि स्त्री 100% परिपूर्ण आहे, म्हणून तिच्या शरीराचा स्पर्श झाल्याशिवाय पुरुषाचं पूर्णत्व होत नाही. लक्षात ठेवा, 100% परिपूर्ण दिलेली आहे, पुरुषाला 1% कमी दिलेला आहे. म्हणून जी दिव्य शक्ती अर्ध्या डाव्या भागातून, तर आई भगवतीला घाम आला डाव्या भागातून आणि त्याचंच रूपांतर वरुण देवाच्या रूपाने झालं. म्हणून आज वरुण देव सुद्धा आपल्यावर वर्षाव करायला आले होते. ही आई भगवतीची कृपा आहे. जेवढे कष्ट नवरात्रीत करते आपणही बघतो, घाम काय येत असतो, हा घाम म्हणजे आई भगवतीचा घाम असतो आणि त्याचं रूपांतर तिला वर्षावामध्ये करावा लागतो, कारण या सृष्टीचं सृजन करायचंय. खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम, विष्णुदास आदराने मारा खाली पदराने, विष्णुदास आदराने मारा खाली पदराने, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथाची माय, जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथाची माय, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची
रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. रेणुका माता की जय जगदंबा माता की जय. ते कार्य करण्यासाठी हा वर्षाव नसला तरी काल आपण ऐकलं जलदेवता. मेघांनी वर्षावे, पर्वती बैसावे, वायूने विचारावे, तुझिया सत्ते. तुझिया सत्ते. सत्ता असावी लागते आई भगवतीची, आई भगवंताची. जिथं सत्ता चालते म्हणून मेघांनी वर्षावे, मेघ वर्षाव करतात. पण ऐका, ते मेघ आपला वर्षाव केल्यानंतर ते जल सामावून ठेवण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? ती शक्ती पर्वतांमध्ये आहे. पर्वत, आणि त्या पर्वतांमध्ये ते आच्छादित करून ठेवले जातात जल. मेघांनी वर्षावे, पाऊस पडतो त्या पर्वतांवर स्थित राहतो. पडल्यानंतर वायूने विचारावे, वायू विचारतो. वायू तिथं बाष्पीभवन होतं, पण काही पाण्याचा अंश पर्वत राज खेचून ठेवत असतात. आजही बघा ते धबधबे कसे काय वाहतात, आणि त्याच्यानंतर पुन्हा ते आपल्या सागरामध्ये मिसळतात. पुन्हा सागरामधून बाष्पीभवन, पुन्हा हे जे चक्र आहे त्या चक्रामधली असणारी दिव्य शक्ती आई भगवतीच्या रूपाने हे करत असते. म्हणून ती शक्तीच्या रूपाने प्रगट होते. आणि अशा शक्तीच्या रूपानं आपणही ऐकले 51 शक्तिपीठ. ज्या पद्धतीने या शक्तिपीठांचा महिमा आपल्याला नुसता नावांनी जाणून घ्यायचा, आणि 3.5 शक्तिपीठांचं सुंदर पद्धतीने दर्शनही घ्यायचं आहे. प्रत्येक ज्या पद्धतीने प्रत्येक शक्तिपीठांचा महिमा सांगत असताना की हे जी काही आधी माया आहे, कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या रूपानं ही आई भगवती प्रगट झाली. तुम्ही देवी दुर्गा सप्तशतीचं पाठ वाचन करतात. आधी करून असं आहे, आधी देवी भागवताचा छोटा छोटा भाग देवी महात्म्यामध्ये काढला, आणि देवी महात्म्यातला छोटा भाग हा दुर्गा सप्तशतीमध्ये काढून ठेवलाय. याचं छोटं छोटं, जसं गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, हे जे काही आपल्याला संध्या दिली का नाही, तुम्हाला एवढं मोठं रोज जमणार तर छोटं छोटं करा. नाही शिवलीला अमृत पूर्ण पाठ करता आलं किंवा पारायण करता आलं, निदान 11वा अध्याय तरी म्हणा, गीतेचा 15वा अध्याय तरी म्हणा. नाही शिवलीला अमृताचे 11 अध्याय 11वा अध्याय म्हणता आला तर 42 ओव्या तर काढून ठेवलाय की नाही. आम्हाला छोट आणि सोप्यातली सोपी भक्ती, कारण हे कलियुग आहे. कलियुगात लोकांना वेळच नाही. कलियुगामध्ये प्रत्येकाला काम आहे, पण आपण काम बाजूला सोडून इथे उपस्थित राहतो. त्याच पद्धतीने ती आई भगवती आपल्यावर कृपा करावी आणि आम्हाला ती दिव्य शक्ती प्रदान व्हावी याकरिता. बघा, तुम्हाला आता मी ते 51 शक्तिपीठ सांगणार आहे, पण काय करायचं, प्रत्येकाने ताट बसायचं, एकदम ताट बसायचं, मन वाणी पवित्र करायची. मी फक्त सांगत हा सगळ्या विश्वातील असणाऱ्या शक्तिपीठांच्या लहरी आपल्यामध्ये आल्या पाहिजे. लक्षात ठेवा, जितकी शक्तिपीठ आहे त्यानुसार ती आई भगवती कोणत्या कोणत्या रूपानं, कोणतं अवयव जिथे पडलेला आहे त्याचं वर्णन करून सांगितलंय. आणि म्हणून आपल्यालाही कधी बघायला मिळाला तर खूप चांगलं आहे. भगवंताच्या कृपाने खरंच जीवन धन्य वाटतो की इकडे सगळ्या ठिकाणी जाऊन आलो. जो पाकिस्तानचा भाग आहे तोच राहिला की जिथे कुठे, पण त्याचं रूपांतर आपल्याही गावांमध्ये जवळपास केलं आहे. जे 51 रूपाने शक्तिपीठ आहे त्याच्याच रूपाने शाक्तपीठाच्या रूपानं काल भैरव सुद्धा स्थित आहे. असे प्रत्येक अवयव इंद्रिय जिथे जिथे पडले आहे त्यामुळे तिथे नाव सुद्धा प्राप्त झाले. म्हणून जे देश आहे प्रत्येक भाग आहे, म्हणून या देशामध्ये जसं निर्मिती करताना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य अग्नीय नैऋत्य वायव्य अशा आणि ऊर्ध्व आणि धरणी माता या रूपाने हे वर्णन आहे. ऐका, आपल्याला सुद्धा जन्माला घालताना असंच घातलंय. देवाने सुरुवात केली, विचारणा केली कुणाकुणाला कसं कसं पाहिजे म्हणे.
प्रश्न विचारला आणि त्यानुसार म्हणे कोणाकोणाला बुद्धी पाहिजे बर का. पहिला प्रश्न विचारला कोणाकोणाला बुद्धी पाहिजे. काही लोकांनी हात वर केले, इथं तर एकाने केलं नाही. मी विचारलं, देवाने विचारलं, अरे कुणाकुणाला बुद्धी पाहिजे. काही लोकांनी असे पटपट हात वर केले. त्यांना म्हणे वा दक्षिणेकडे. काय म्हणे वा दक्षिणेकडे. कुणाकुणाला रूप पाहिजे, हात वर केले म्हणे रूप पाहिजे, जा उत्तरेकडे. म्हणून देवाने जेव्हा सौंदर्य वाटायला सुरुवात केली तर ती उत्तर दिशेकडून केली आणि बुद्धी वाटायला सुरुवात केली तर ती दक्षिणेकडून केली. म्हणून दक्षिणेकडचे लोक फार हुशार आहे. म्हणून आपले पंक्चरचे दुकानं दक्षिण भारतातल्या लोकांचे सुग्रणी आहे. पदार्थ बनवायला आपण त्यांचे घेतले, खरे की नाही. इडली सांबार उत्तप्पे डोसे कुठून आले, ते दक्षिण भारतातून. भगवंताने चांगली बुद्धी दिली त्या दक्षिण भारतातील लोकांना, सौंदर्य दिलं उत्तर भागातील लोकांना. पुन्हा विचारलं रंग बघा किती गोरा गोरा रंग आहे. इकडचे सगळे काळे रंगाचे आहे. आता खूप विषय मला वेळ नाहीये आज सांगायला. तर बघा आपल्यासारखे लोक होते काही, त्यांनी असंही असंही केलं नाही ना असंही केलं नाही. तुमच्यासारखे धड असंही नाही धड तसं नाही. ते मध्यावर राहिले. महाराष्ट्रामध्ये ते मध्यावर राहिले. फारही हुशार नाही आणि दिसायला एवढे काही काळे नाही, म्हणून आपला रंग सावळा आहे मध्यावर. बरोबर आहे की नाही. तसंच पूर्व पश्चिमचं आहे, ईशान्य, या विरुद्ध दिशांचं सगळं वर्णन सांगितलंय प्रत्येक पुराणाच्या अंतर्गत. म्हणून प्रत्येक ठाई आई भगवतीचे चरण बोट कुठे कुठे पडले, मनात भाव निर्माण करायचा आहे. आधी माया भगवतीचा जो डावा पायाचा अंगठा पडलाय कलकत्ता या ठिकाणामध्ये, तिथं काली घाटाच्या ठिकाणं आई भगवती स्थित आहे. जिथे मुकुट पडला आहे की मुर्शिदाबादाच्या ठिकाणी किरीटेश्वर नावाचं मंदिर आहे. खालचा होठ जिथं पडलाय श्रीरामपूर अट्टहास नावाने प्रसिद्ध आहे. गळ्यातला हार पडलाय ती वीरभूमी आहे, नंदीपूर हे क्षेत्र आहे. उदराचा भाग पडलेला आहे तर त्या ठिकाणी वीरभूमी कालिका माता आहे. उजवा हात जिथे पडला केतुग्राम बहुला रूपाने स्थित आहे. डावा पाय जिथं पडलाय त्रिपोता नामाने भ्रामरी रूपाने आदी माया स्थित आहे. भ्रामरी ही जी देवीचं रूप आहे, अजून एक सांगून देते लगेच, एक असुर शक्ती निर्माण झाली आणि त्या असुरी शक्तीमध्ये आई भगवती त्या रूपाने आपली लीला करते. कारण जे काही दैत्य मारले त्या दैत्यांनी सुद्धा आई भगवतीकडे मागणं मागून घेतलं की आम्हाला असं मरण नको, आम्हाला तसं मरण नको. जे दैत्य आहे ब्रह्मदेवाने काहींना असं सूट देऊन टाकली. असे अनेक दैत्य मारले आणि त्या ठिकाणी आई भगवतीने स्वतः त्या ठिकाणी एक अरुण नावाचा दैत्य होता आणि या अरुणाने असं मागितलं, मला महिषासुराचं ऐकून घेतलं म्हणे, स्त्रीचं सुद्धा नको म्हणे. सगळ्यात शेवट सांगितले ना स्त्री म्हणे, स्त्रीकडूनही नाही म्हणे, स्त्रीकडून सुद्धा मला मरण नको. तर त्याच ठिकाणी माझी आई भगवतीने विचार केला आणि असंख्य भुंगे निर्माण केले आपल्या शरीरातून आणि त्या शरीरातून भुंगे बाहेर सोडले आणि भुंग्यांचा वर्षाव त्या अरुण नामाच्या दैत्यावर केला. म्हणून भगवतीचं एक नाव पडलंय भ्रामरी देवी, भ्रामरी माता की जय. म्हणून बघा ते भ्रमर असतात ना, ते सुद्धा आई भगवतीच्या शरीरातून निर्माण झाले. असंख्य भ्रमर आणि त्या अरुणाला त्यांनी वेढलं आणि त्याचा वध केला. म्हणून ती भ्रामरी रूपाने तिथं स्थित आहे. बघा डावा पाय उजवा पाय, पायाची टाच मिदनापूर विभाष, डावा पायाचा अंगठा क्षीरग्राम युधाद्या, सतीचं कंठ जिथं पडलंय अमरनाथ. आजही आपण ती महामायेच्या रूपाने तिथं स्थित आहे. डाव्या कानाची कुंडल पडले वाराणसीमध्ये विशालाक्षीच्या रूपानं तिथे स्थित आहे. हाताची बोट जिथं पडले प्रयागराजाच्या ठिकाणं ललिता देवीच्या रूपानं ती स्थित आहे. सतीचे केस आणि बांगड्या जिथं पडल्या तेच ठिकाण म्हणजे वृंदावन आहे का, जिथं कात्यायनी मातेच्या रूपानं कालही आपण ऐकलं की जिथं पूजन केलं. आणि म्हणून तिथंच भगवंताने सुद्धा अशी लीला केली कृष्णाने. मी प्रत्येक युगातले अवतार सांगणार आहे, आला विषय लगेच सांगते. जिथं सती मातेच्या बांगड्या पडलेल्या आहेत म्हणून पुढे कृष्ण परमात्म्याने त्या बांगड्या आपल्या खांद्यावर घेतल्या.
भागवतामध्ये समजेल. आणि खांद्यावर बांगड्या घेतल्या, राधा रुसली होती, राधा ऐकत नाही ना, मग राधेला मनवण्यासाठी भगवान परमात्मेने रूप धारण केलं कासाराचं. आणि भगवान काय झाले? कासार. रूप घेऊन कासार झाला, हरी बांगड्या विकायाला. रूप घेऊन कासार झाला, हरी बांगड्या विकायाला. मनहारी का भेस बनाया, श्याम चूड़ी बेचने आया. बलिहारी का वेश बनाया, शाम चूड़ी बेचने आया. चूड़ी लाल नहीं पहनो, चूड़ी हरी नहीं पहनो. चूड़ी लाल नहीं पहन, चूड़ी हरी नहीं पहन. मुझे श्याम रंग है भाया, श्याम चूड़ी बेचने आया. शादी का वेश बनाया, शाम चूड़ी बेचने आया. श्याम चूड़ी बेचने आया. शाम चूड़ी बेचने आया. कोणाला विकायला? श्याम कृष्ण परमात्माने चुडी ले लो, हरी ले लो, पीली ले लो, लाल ले लो. ती राधा म्हणते चुडी लाल नहीं पहनो, चूड़ी हरी नहीं पहनो. मुझे श्याम रंग है भाया, श्याम चूड़ी बेचने आया. शादी का वेश बनाया, शाम चूड़ी बेचने आया. म्हणून ऐका, श्यामने राधेने सुद्धा सांगितलं मला कोणता रंग आवडतो? श्याम रंग. मग श्यामाचा रंग कोणता? निळा. सावळा म्हटलो आपण, पण रंग कोणता आहे? निळा. कृष्ण परमात्म्याचा रंग निळा आहे आणि आजचा रंग सुद्धा निळा आहे. ज्या पद्धतीने निळा रंगाला माझ्या राधेने जवळ केलं, म्हणून राधा राणीचा आवडता रंग निळा आहे. राधा राणीला निळा रंग फार आवडतो. आणि म्हणून लक्षात ठेवा माझ्या माता भगिनींनो, म्हणून संस्कृती आहे, जेव्हाही बांगड्या भरल्या त्या बांगड्यांच्या पाया पडाव्या लागतात. ज्याने बांगड्या भरल्या त्याच्याही पाया पडाव्या लागतात. कासाराच्या देखील बांगड्या भरल्यानंतर पाया पडाव्या लागतात. पण हात जोडून विनंती, बांगड्या कासाराकडून भरा, इतर लोकांकडून बांगड्या भरायला जाऊ. लक्षात आलं का? इतर लोकांकडून बांगड्या भरायच्या नाहीये. जो खरा कासार आहे, नवरीचे वडिलांनी लक्षात ठेवायचंय, आपल्या मुलीलाही सांगायचंय कुठेही जायचं नाही बांगड्या भरायला. जो मूळ कासार आहे त्यांच्याकडूनच बांगड्या भरायच्या. फळं सुद्धा आपल्याच लोकांकडून घ्यायचे. इतर लोकां जर असेल विकायला तर घ्यायचे नाहीये. भगवंताने फळवाल्यांवर कृपा केलेली आहे. फळवाली आली होती, देवाने हिरे माणिक मोती देऊन टाकले. आपण कुठं काय करतोय? आमची हिंदू संस्कृती आम्हाला जपायची. लक्षात ठेवा, कथा काही नुसती नाहीये, इथं बांगड्या पडल्या म्हणून त्याचा महिमा सांगितला. पुढे आमच्या सती मातेची जीभ पडली, जिथं कांगडा असं स्थान आहे, ज्वाला रूपाने मंदिर आहे. ज्वाला खरं आहे की नाही? ज्वाला रूपाने मंदिर आहे. जिथं हनुवटी पडलेली आहे तिथं भद्रकालीच्या रूपानं कुरुक्षेत्रामध्ये एक मंदिर आहे. आणि नाशिकला सुद्धा मंदिर आहे. जिथं डावं वक्षस्थळ पडलेलं आहे तिथं जालंधर रूपाने त्रिपुर मालिनी स्तन पडले. रामगिरी चित्रकूट रूपाने तिथं स्थित आहे. देवी घाटन मंदिर बलरामपूर, जिथं मातेचं उजवं स्तन पडलेलं आहे. अशा मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मुर्शिदाबाद, वर्धमान जिल्हा, पश्चिम बंगाल,
नंदीपूर अनेक असे गाव आहे. आता खरंच तेवढा वेळच नाही आपल्याला, पण आपण इथं स्मरण करून आपल्याला 3.5 शक्तिपीठांचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणून तामिळनाडू, उडीसा, ज्या कर्नाटक, गुवाहाटी, हरियाणा आणि बांगलादेश, ज्या पद्धतीने श्रीलंका, नेपाळ अशा संपूर्ण ठिकाणी आई भगवतीचे किंवा सती मातेच्या शरीराचे जे तुकडे पडले त्या रूपाने ते शक्तिपीठाच्या रूपाने स्थित झाले आणि प्रत्येक शरीराचा भाग जिथे जिथे पडला त्या त्या ठिकाणी त्या रूपाने ती आई भगवती आजही प्रत्येक भक्ताला दर्शन देऊन शक्ती प्रदान करते त्या शक्तिपीठांवर. म्हणून त्या शक्तिपीठांचा महिमा आपण जसं जाणतो, कधीतरी जाऊन पाहिलं तर तो दिव्य लाभ आपल्याला प्राप्त होत असतो. नाही भारत भ्रमंती करू शकू आपण, पण आपल्या महाराष्ट्रात भ्रमंती करता येते. बरं झालं आता तर तीर्थयात्रा योजना आलेली आहे. आता तीर्थयात्रा योजना आहे आणि फायदा तर केलाच पाहिजे. जीवन खरं आहे की नाही? सांगितलंय जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपोले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकवू नको, चुकवू नको. असं का बरं म्हटलंय असतील? हात चालावया पाय, हाताने थोडी जायचंय. हात चालावया पाय, हात चालले पाहिजे. हात कशाला चालले पाहिजे? दान धर्माला. दान धर्म, तीर्थयात्रेला जाऊन दान धर्म करायचं असतं. तिथं जाऊन केलेलं पुण्य फार पटीने वाढणार आहे. आपण दुसऱ्या दिवशी ऐकलं नाही, तीर्थक्षेत्रावरचं पुण्य फार आहे. म्हणून शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपण ती भक्ती, ते क्षेत्र अनुभवले पाहिजे. अशाच रूपानं ती आई भगवती कशा रूपानं स्थित झाली, त्या स्थित झाल्यानंतर आपण त्या शक्तिपीठांकडे, जे 3.5 शक्तिपीठ आहेत, त्या शक्तिपीठानुसार एक एक शक्तिपीठाचा महिमा इथे जाणणार आहोत. सगळ्यांनी स्मरण केलं आहे. हात वरती करायचा. सती माता की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. काल भैरव भगवान की जय. सकल शक्तिपीठ धाम की जय. अशा शक्तिपीठाला वंदन करून, नमन करून, जे 3.5 शक्तिपीठांचा महिमा सांगितला, कारण हे 3.5 शक्तिपीठ फार महत्वाचे. ज्या शक्तिपीठांमध्ये इतकं आई भगवतीचं एक एक इंद्रियांचा भाग, जिथं त्रिनेत्र पडलेले आहे, ती जागा म्हणजे आजही आपण जिथे त्या स्थानाला महत्व दिलं. आपल्याला माहिती आहे ती कोल्हापूर निवासिनी आई महालक्ष्मी माता. बालाजी भगवंताचा एक अवतार आहे. बालाजी अवतारामध्ये सुद्धा जी लीला केली आई भगवतीने, त्यावेळेस सुद्धा वरदान दिलं आहे आणि त्या रूपानं तिथे ते स्थित होते. अशा स्थित असणारी माता, त्या मातेचं वर्णन, कारण तिथं एक कोल्हासूर नावाचा राक्षस दैत्य मातला होता आणि तो दैत्य जिथे मातला तर त्या ठिकाणी आई भगवती तिथे या रूपाने प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर त्याच कोल्हासुराचा वध केला. पण जसा तो महिषासूर शरण गेला, त्याच रूपाने तो कोल्हासूर आई भगवतीला शरण जाऊन म्हणतायत की हे आई भगवती, आज मला तुझं दिव्य दर्शन झालं आणि या दर्शनाद्वारे माझं शरीर धन्य आहे. म्हणून माझी इच्छा आहे मलाही तुझ्या नावाबरोबर सदैव असलं पाहिजे. म्हणून आधीचं नाव वेगळं आहे, त्या क्षेत्राचं नाव वेगळं आहे, करवीर म्हटल्या जाते आणि आपण त्याला आता कोल्हासूर याच्या दैत्याच्या नावानुसार ते नाव मिळालं. पण तिथे सुद्धा असा महिमा घडतोय. मी तर अनुभव घेते, ही कथा ऐकतोय आपण बरं का. तर आपण जो सगळे इथं जो अनुभव घेतो हा साक्षात आई भगवती कोल्हापूरहून आपली शक्ती या देवीमध्ये प्रगट करते. तिथं सुद्धा अशीच लीला करायची. कशी? तिथे एक पुजारी होते का, तिथे एक सिद्धेश्वर पंत नावाचे भक्त आहेत. त्यांच्याही घरी जसं रोजचं नित्य नेम असतो परंपरेनुसार, आणि त्यांच्याच परिवारामध्ये अशी पुढची जी पिढी आहे त्याच्यामध्ये एक नानासाहेब महाराज
महाराज नावाचे भक्त झाले परंपरेनुसार. आणि ते त्या घरामध्ये त्या मंदिरामध्ये पूजन करायला जायचे. आता तिथं पुजारी काका होते आणि पुजारी काका रोज पाहायचे का हा भक्त मंदिरात आला. ऐका, हा भक्त जर मंदिरात आला तर मंदिरातल्या मूर्ती आई भगवती प्रसाद द्यायची. इकडे बघा, 2 मिनिटं थांबा. आई भगवती त्या ठिकाणी प्रसाद द्यायची. इकडे तुम्ही इकडे बघा. आई भगवती प्रसाद द्यायची आणि वरून खाली फूल पडायचं. काय फूल पडायचं? जी फूल पडायची लीला आहे ना आपल्या मंदिरात, जो अनुभव घेतोय ना फूल पडणं, तर फूल पडायचं असं रोज व्हायचं. ते पुजारी म्हणायचे आम्ही एवढी पूजा करतो म्हणे, आम्हाला तर कधी दर्शन नाही, आम्हाला काहीच नाही. आणि हा भक्त आला का 1, कधी 2, कधी 3, काय सांगू म्हणे, अशी लीला करते ही आई भगवती सुद्धा. वाटलं आणि विचार केला, जो भक्त येत होता ना त्याला सांगितलं उद्यापासून तू मंदिरात यायचं नाही म्हणे. का रे म्हणे, तू आला का असं असं होतं म्हणे. अरे मग माझे आई भगवतीला भक्ती आवडत असेल म्हणून मग मला प्रसाद मिळतो, मला जाऊ द्या, मला दर्शनाला यायचंय, तो प्रसाद तुमच्याकडेच ठेवा पण मला दर्शन घेऊ देत जा. राग आला या पुजारीला. आपले नाही बरं का, आपले पुजारी फार प्रेमळ आहेत. त्यांचं चेहरा हसतमुख, आमच्या पुजारींचा हसतमुख, आनंदाने म्हणतात वा रे वा, आई भगवतीचं नित्य स्तवन करतात. पुजारी काकांची कथा सांगते ऐका. आणि ऐका त्यांनी काय केलं, रोज फुल पडतं याने बाहेर हुशारी केली. जेवढे फुलं होते असे एक गुच्छ केला. मायेचा माहे जरा शहरी कोल्हापुरा येऊया लाभ दर्शनाचा. उदो अंबाबाईचा करूया उदो अंबाबाईचा. अकेला उभी नाही समोरल्याने बाई, सार काही तिच्या काही नट दुष्टाना नाही. अनेक रूप दिली घे भक्तांच्या पायी. अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी, अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी. होतो जय घोष माऊलीचा. होतो अंबाबाईचा. ज्योतिबांचे मंदिर जुळती दोन्ही कर, पहाल मूर्ती जर असे हे कोल्हापूर नवरात्रीला कर. अतिशय सुंदर वातावरण. जरा दोन्ही हात वर करा, ताला सोबत छान ट्युनिंग जुळतंय. असे हे कोल्हापूर नवरात्रीला पार, असे हे कोल्हापूर नवरात्रीला पार. करती देवीचा तो उत्सव खरोखर, सोहळा मनोहर रमतो खरोखर. सोहळा मनोहर रंगले ओझर, सोहळा मनोहर रंगले ओझर. सुटे मधुगंध चंदनाचा. करूया उदो अंबाबाईचा. करूया उदो अंबाबाईचा. मायेचा माहे जरा शहरी कोल्हापुरा, मायेचा माहे जरा शहरी कोल्हापुरा. मायेचा माहे जरा शहरी कोल्हापुरा घेऊया लाभ दर्शनाचा. हत्यार करुणी गर्जन महादेव शिर छाटून पाटील, शिर छाटून पाडीने दुश्मन धरतीवर. जवानी घाली मैदानी शिवरायाची तलवार, जवानी घाली मैदानी शिवरायाची तलवार. मोठे मोठे ते सरदार, लाडे लाडे ते सरदार, मोठे मोठे ते सरदार. कसे केले किती ठार, जवानी घाली मैदानी शिवरायाची तलवार.
खाली मैदानी शिवरायाची शिवरायाची तलवार पुढे या ना. भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार हर 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 महादेव 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 आला शाहिस्ते खान घावया शिवरायांचे प्राण हो सावधानता तेव्हा बाळगली केलं शिवाचं ध्यान हो आला शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो सावधानता तेव्हा बाळगली केलं शिवाचं ध्यान हो केले तयाला शिवाची तलवार भवानीचे उपकार गाजले शिवाची तलवार हर 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 महादेव 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 इकडच्या मैदानाकडे यायचे नाही हा. त्या विजापूरचा जो आला अफजल खान केले सप्पा सप्प बाण या माझ्या शिवबान त्या विजापूरचा जो आला अफजल खान केले सप्पा सप्प बाण या माझ्या शिवबान त्या विजापूरचा जो आला अफजल खान केले सप्पा सप्प बाण या माझ्या शिवबान संपविला गरिबावर संपविला देवावरचा अन्याय अत्याचार जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जवानी खाली मैदानी शिवरायाची शिवरायाची तलवार मोठे मोठे ते सरदार असे केले किती ठाण जवानी खाली मैदान शिवरायाची तलवार जवानी खाली मैदानी शिवरायाची तलवार जवानी खाली मैदानी शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार शिवरायाची शिवरायाची तलवार जवानी खाली मैदानी शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार शिवरायाची छत्रपती शिवाजी महाराज की जय तलवार त्या तलवारीने अनेक जो संकटाच्या रूपानं आमच्या महाराष्ट्राचं नवे नवे आम्हाला या हिंदुत्वाची जाण ज्यांच्यामुळे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तेवढी भक्ती ही आहे ऐका भक्ती इतकी आहे ना भक्तीमध्ये विचार करताना प्रत्येक कार्याची आरंभाला सुरुवात करताना बिना देवाचं नाव घेतल्याशिवाय निघाले नाही ही सगळी शिकवणूक आमच्या राजमाता जिजाऊ मासाहेबांची राजमाता जिजाऊ मासाहेबांचे संस्कार राजे शहाजी राजांचे संस्कार आणि या संस्काराने घडलेले आमचे बाळ राजे छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी प्रत्येक स्वारी करत असताना साध
आई भगवतीला जगदंब 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 साद घालत असताना प्रत्येक ताई त्या जगदंबा मातेला साद घातली आणि साद देऊन जेव्हा आशीर्वाद मिळाला तर माझ्या भगवान महादेवाची गर्जना केली. हर हर महादेव हर हर महादेव हर हर. महादेव. या दोन घोषणा केल्याशिवाय माझे छत्रपती शिवाजी महाराज निघत नव्हते की ते आदर्श घेतले पाहिजे. आदर्श राजा कोण असतील तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून तो आदर्श आम्ही जाणायचे. आपल्या लेकरांना संस्कार द्यायचे. संस्कार जर टिकले तर संस्कृती टिकेल. संस्कार जर टिकले तर संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तर आमचा धर्म टिकेल. आमचा धर्म, आमचं राज्य, आमचा देश आम्हाला या पदावर न्यायचं आहे, ज्या प्रगती पथावर. कारण आजचं बालक उद्याचं राष्ट्र चालक होणार आहे. म्हणून अशा बालकांना सुद्धा ती शक्ती प्रदान माझ्या आई सप्तशृंगी मातेने करावी. म्हणून आपणही या ठिकाणी त्या भगवतींचं रूप पाहतोय. पुढची देवी आपल्याला माहिती आहे, माऊरची रेणुका, रेणुका माता. खरंय की नाही? ज्या जमदग्नी ऋषी आणि यांचा विवाह रेणू राजाची कन्या रेणुका यांच्याशी झाला. आपल्याला बऱ्याच जणांना कथा माहिती आहे, पुत्र कसा असावा. त्या रूपाने त्यांना 5 पुत्र झाले. वसु, विश्वावसु, सुमन्वत, सुषेण, रामभद्र आणि सगळ्यात असणारा छोटा परशुराम. पण जेव्हा आज्ञा केली आहे, एक दृश्य पाहिलं माझ्या रेणुका मातेने. ज्या रेणुका मातेने मत्स्यमैथुन पाहिलं. पतीची सेवा करत असताना रोज पती पूजा पाठ करायचे, संध्यास जप तप करायचे, तर त्या ठिकाणी जल आणून देण्याचं कार्य माता रेणुका करायच्या. पण एक दिवस डोळ्यांनी वाईट दृश्य पाहिलं आणि रेणुका मातेचं पातिव्रत्य इतकं होतं की पदरामधून पाणी आणायचं. कशात? पदर. लक्षात ठेवा, ज्यांचं कुलदैवत रेणुका माता असेल लक्षात घ्या. पदराने जलाशयातून आपलं जल पतीसाठी घेऊन जायचं. पण जेव्हा असं प्रसंग घडला की ते मत्स्यमैथुन पाहिलं आणि ते मत्स्यमैथुन पाहिल्यानंतर पाणीच पदरात येईना, विलंब लागला. अजून दुसरी कथा आहे की लगेच माठ घडवावा मडकं आणि मग जल आणावं. विलंब लागला. जमदग्नी ऋषीने जाणून घेतलं आणि क्रोध निर्माण झाला. जमदग्नी ऋषींच्या मनामध्ये जाणल्यानंतर की नेमकं काहीतरी घडलं आहे, का रेणुकेला यायला उशीर लागतोय, अंतर्मनाने जाणून घेतलं आणि तिथेच क्रोध उत्पन्न झाला. आणि क्रोध उत्पन्न झाल्यानंतर दुःखही झालंय. आणि जेव्हा पुन्हा रेणुका माता येत आहे तर त्याच ठिकाणी हे दृश्य सहन झालं नाही. अरे तुला पाठवलं कशासाठी? मला पूजा करण्यासाठी, जल आणायचे, आणि तुझ्या मनात नाही तो भाव उत्पन्न झाला आणि कामामध्ये मग्न झाल्यामुळे पुत्राला आज्ञा केली आपल्या आईचं मस्तिष्क छाट. या इतर मुलांनी ऐकलं नाही, पण वडिलांची आज्ञा शिरसावंद्य म्हणून परशुरामाने, जो परशु ज्यांच्या हातात आहे म्हणूनच त्यांचं नाव परशुराम आहे. आणि त्याच ठिकाणी आपलं शस्त्र मातेच्या मस्तकावर लावलं आणि पित्याची आज्ञा पाळली. पण त्याच क्षणी मातेचं मस्तिष्क धडा वेगळं झालं. आणि जेव्हा धडा वेगळं झालेलं शरीर आहे, ते शरीर पाहिल्यानंतर परशुराम फार दुःखी झाले. दुःखी झाल्यानंतर जो प्रसंग घडला, पित्याने बघितलं पुत्र जर दुःखी आहे, पुन्हा सांगितलं वा वा पुत्र असावा असा. अरे माझ्या आज्ञेचं तू पालन केलं, काय मागायचं ते मागून घे. पुत्र कसा असावा? सांगितलं पिताश्री माझी आई मला पूर्ववत करून द्या, माझी आई पूर्ववत करून द्या. आता पुन्हा सांगितलं आई तर पुन्हा मिळू शकत नाही. 2 कथा आहे, 2-3 प्रकाराने कथा आहे. मग सांगितलं एक महिला चालली होती जी डोक्यावर पाणी घेऊन चालली, ती होती मांग समाजाची. आई भगवतीने एक जो अवतार धारण केला तो म्हणजे मातंग. मातंग म्हणून मांग लोकांना जास्त मान आहे. आणि ती महिला चालली होती, तिचं मस्तिष्क छाटलं आणि मग त्या रेणुका मातेला लावले. ही एक कथा. आणि म्हणून असं वर्णन आहे
की ब्राह्मण स्त्रिया डोक्यावर पदर घेत का घेत नाही याचं कारण आहे, लक्षात घ्या. पुढे डोक्यावर हंड्यावर पाणी सुद्धा आणत नाही, कमरेवर आणतात. ह्याची कारण सांगितले आहे. आणि त्यानुसार पुढे अजून एक कथा आहे की जेव्हा इकडे हा प्रसंग घडला, माता तिकडे गेलेली आहे आणि जो सहस्त्रार्जुन आहे तो मातला आणि त्याने ज्या कामधेनू मिळालेली आहे ती गाय सुद्धा चोरण्याचा प्रयत्न केला आणि त्या रूपाने कार्तवीर्य सुद्धा आलाय. तर याला मारण्यासाठी इकडे युद्ध झालं, ती गाय चोरून नेण्याचा प्रयत्न करतोय. एकीकडे इथे जो प्रसंग घडला तर रेणुका मातेला राग आला आणि त्यानंतर ती निघून गेली कर्नाटकाच्या दिशेने यल्लम्मा देवीच्या रूपानं आणि यल्लम्मा रूपाने निघून गेली. पण तिथे गेल्यानंतर विचारलं, यल्लम्मा कुठून आली, का आली, म्हणून तिथं देवी स्थित झाली, नाव पडलं यल्लम्मा. पण जाता जाता रेणुका मातेला करमत नव्हतं, म्हणजे मुलाशिवाय परिवाराशिवाय रेणुका मातेला घास सुद्धा गिळत नव्हता. भूक जरी लागलेली असली पण पुत्र वियोगाचं दुःख होतं. कोणीही म्हणावं जेवण करा रस्त्याने, पण जेवत नव्हत्या. त्यांच्याकडे जी परडी होती, परडी म्हणजे ते बनवलेलं पात्र आहे, ती घेऊन आमची रेणुका माता निघाली. पण त्याच्यामध्ये काय असणारं पीठ मीठ काय मिळत असणारं खाद्य, पण त्याच्यामध्ये एक छोट पात्र बनवलं आणि त्या पात्रामध्ये आपल्या बाळ परशुरामासाठी छोटा भाग काढून ठेवायचे. बाळासाठी आपला छोटा अन्नाचा भाग जे काही मिळायचं त्याचा भाग काढून ठेवायचे. म्हणून आजही बघा ज्यांच्या घरी ही आधी माया भगवती प्रगट झालेली असते म्हणून तिथं परडी ठेवलेली असते आणि त्या परडीमध्ये छोटी परडी असते एवढी. ही बाळ परशुरामाचा हिस्सा आहे. आणि मग ती यल्लम्माच्या रूपाने गेली. पण पुढे जेव्हा तो कामधेनू चोरण्यासाठी निक्षत्रिय करण्यासाठी जेव्हा हा प्रश्न आहे क्षत्रिय धर्माचा की इकडे जमदग्नीला मारलंय आणि परशुराम जेव्हा निघून गेलेले होते तीर्थयात्रेला, तिकडून आल्यावर हे सगळं पाहिलं आणि मग परशुरामाने विचार केला, मी 21 वेळा ही भूमी निक्षत्रिय करेन. म्हणून सहस्त्रार्जुनाला मारून टाकण्यासाठी प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा करून त्याचा परशुने वध केला. आणि बघा जेव्हा ही वार्ता रेणुका माताला कळाली का आपले पती मरण पावले आहे, मरण पावल्यामुळे रेणुका माता पुन्हा आली आणि पुन्हा आल्यानंतर पुत्राला सांगितलं आपल्या पित्याचं अग्निसंस्कार कर्म करा. त्या बस थांबा तुम्ही इकडे पाहू, अग्निदाह संस्कार कर्म करायचंय, पण सांगितलं अशा ठिकाणी करायचंय आणि कोरी भूमी असावी. तर विचार केला आता कुठे असेल कोरी भूमी, तर सांगितलं एक कावड बनवा. एका जमदग्नी ऋषी, एकात रेणुका माता पत्नी धर्म म्हणून त्या आल्या आणि मग ती जागा प्राप्त झाली. ती म्हणजे माहूरगड. आणि माहूरगडामध्ये कोणीतरी पुरोहित असावा आणि ते पौरोहित्य आमच्या दत्तात्रय प्रभूंनी केलं. आणि मग तो सगळा विधी केल्यानंतर रेणुका माता सुद्धा सती जायला निघाल्या. तर मुलाला हे दुःख सहन होईना, हे दुःख सहन होत नाही. आई तू जाऊ नको. त्यावेळेस सती जात होत्या म्हणजे रेणुका माता निम्म्याच्या वर पूर्ण खाली जात होत्या. तेव्हा दत्तप्रभूंनी सांगितलं तुझी आई पुन्हा मिळू शकेल. मातेने सुद्धा साथ घातली, बाळा तुझी इच्छेसाठी मी पुन्हा येते, पण मागे वळून पाहू नको. पण मातृप्रेम पुत्रप्रेमाच्या रूपानं राहुलं नाही परशुरामाला. जेव्हा धरणी मातेतून माता रेणुका येत होत्या तेवढाच धडापर्यंतचा भाग वरती आला आणि त्याच रूपानं आजही माता रेणुका अशा रूपाने तांदळाच्या रूपाने स्थित आहे. रेणुका माता की जय. अशा पद्धतीने रेणुका मातेचं वर्णन सांगितलं आहे. पुढे जी आता तिथलं उंची किती काय किती कसा घाट आहे त्याचं वर्णन आहे. अशी जी तुळजा भवानी माता करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि रेणुका मातेच्या रूपानं ही शक्ती स्थित आहे. जिथे आमच्या तुळजापूरला देवीचे हात आणि बांगड्या पडल्या म्हणून तुळजापूरून बांगड्या आणल्या जातात.
बांगड्या आणल्या का जातात हे कारण आहे. जिथं थोडा धडाचा भाग पडलाय म्हणून माहेरच्या रूपानं स्थित आहे. आणि असं जे क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये हनुमंतरायांनी जेव्हा लक्ष्मणाला लागलेली शक्ती त्याच्यासाठी संजीवन बुटी आणत होते, जेव्हा तो पर्वत द्रोणगिरी पर्वत उचलला आणि घेऊन येत होते, त्याच्यातील थोडा भाग जिथं पडला त्या भागाला 7 टोकं होते, 7 शृंग होते आणि त्याच रूपाने तो पर्वत 7 शृंग रूपाने प्रगट झाला. आणि त्याच पर्वतावर माझी आदिमाया शक्तीच कुंकू पडलेलं आहे. ज्या सप्तशृंगीच्या ठिकाणी जिथं कुंकू पडलंय तीच आई भगवती माझी आई सप्तशृंगी रूपाने प्रगट होते. सप्तशृंगी माता की खराचे काही अवतारे महिषासुराला मारण्यासाठी. हा अवतारे आपल्याला आजही माहिती, तिथं ते खड्डा आहे, तो महिषासुर पळत पळत गेला आणि आई भगवतीने तिथं युद्ध केलं. महिषासुर तो पळे पर्वत फोडे बाहू पळे हो, गुप्त रूपी प्रगटला कपिला बाबा करीत हो, पळत पळत आला आईच्या सप्तशृंगावरी हो. लक्षात आलं? तुम्हाला मी एक आरत्यांचं पुस्तक देईन, या सगळ्या आरत्या त्याच्यामध्ये. रेना वर पर्वत जंबा जिथं महिषासुर पळत पळत गेला आणि खड्डा पडला. आणि म्हणूनच आजही ते खिंडा रूपाने आम्हाला ते दृश्य दिसतं. महिषासुराला मारलंय म्हणून असंच रूप त्याच ठिकाणी सुद्धा सप्तशृंग गडावर आहे. आणि आई भगवतीचं कुंकू पडलंय. कुणी या पर्वताची प्रदक्षिणा केलेली आहे का? मी केलेली बरं का, पण आता बंद झालेली. या गडाची प्रदक्षिणा केल्यानंतर जिथं आई भगवतीचं मुख आहे त्याच्या पाठोपाठ पाठीमागे आज तिथून कुंकू बाहेर पडत.